नमस्कार, मी प्रतिभा मनीष गुजर. ज्योतिष किचनमध्ये तुमचं स्वागत आहे. हा माझा पहिलाच व्हिडिओ आहे. माझ्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा. मग चला आपण व्हिडिओला सुरुवात करू. इथं मी अर्धा किलो एवढं मटण घेतलेलं आहे. ते 2-3 पाण्यामध्ये स्वच्छ धुवून घेतलेलं आहे. मग त्याच्यानंतर ह्याच्यात अर्धा चमचा एवढं हळद घालायचं आहे. हळद घातल्यानंतर चवीनुसार मीठ घालायचं आहे. ह्याला जेवढं लागेल तेवढंच मीठ घाला, जास्त घालू नका, नाहीतर खरट होईल. आणि हे अद्रक लसूणचं पेस्ट आहे. ही पेस्ट मी साधारण 2 चमचे एवढी घातलेली आहे. त्यानंतर मी थोडी कोथिंबीर बारीक कट करून त्याच्यावर घातलेली आहे. सर्व मिश्रण हे मग आपण हे कालून घ्यायचं आहे. शिस्तीत सगळं कालून घ्या, जेणेकरून एकीकडं मसाला लागेल एकीकडं नाही लागेल असं काय करू नका. छान हे असं हातानं मालिश करायचं आहे. इथं मी कांदा आणि खोबरं भाजून घेतलेलं आहे. कांदा तळून घेतलेला आहे. चिंच पण भिजायला ठेवलेली आहे. त्याच्यानंतर मी कुकर ठेवला आहे गॅसवर. नंतर ह्याच्यामध्ये मी 2 पळ्या एवढं तेल घालत आहे. मग मी गॅस चालू करते. आता थोडं तेल तापेपर्यंत आपल्याला वाट बघावं लागतं आहे. तेल तापल्यावरच त्याच्यामध्ये मटण घाला, कच्च्या तेलमध्ये घालू नका. मग छान कडक तेल झाल्यावर जरा बारीक गॅस करा. मग हे मटण तुम्ही घालून फिरवा. हे तेलामध्ये पण तुम्ही छान 5 मिनिट असं मटण घालून फिरवत राहावा आणि ते छान दमू द्या. लगेच पाणी घालायची गडबड करू नका. आता बघा इथं मी घातली आहे आणि सगळं एकजीव होईल असं शिस्तीत फिरवत आहे. हे मटण जेवढं छान आपण फिरवेल तेवढं ते छान टेस्ट उतरतं आहे. पिचटतेनं असं काय होत नाही. हे छान असं फिरून घ्यायचं आहे. मग 5 मिनटं झाल्यानंतर मी ह्याच्यात साधारण 1 ग्लास एवढं पाणी सोडलं आहे. मटणाच्याच बाऊलमध्ये मी पाणी गरम करून घेतले, त्याच्यामुळं तेच पाणी मी ह्याच्यामध्ये सोडलं आहे. त्याच्यामुळं पाण्याचा कलर येलो आला आहे. आता मी कुकरला टोपण लावली आहे आणि छान 5-6 शिट्ट्या ह्या कुकरला होऊ द्या. त्याच्यानंतर कढई घेतले. कढईमध्ये 2 चमचे म्हणजेच 2 पळी आहे एवढं तेल घातली आहे मी. आता हे तेल छान शिस्तीत गरम होऊ द्यायचं आहे आपल्याला. गरम झाल्यानंतर ह्या तेलामध्ये कांदा घालायचा आहे. हे मी 2 मोठे कांदे कट करून घेतलेले आहेत. हे कांदा घेतले. त्याच्यानंतर ह्याला मी छान असं तळणार आहे. आणि एकदम मोठ्या गॅसवर न तळता आपण मीडियम गॅसवर तळायला पाहिजे, जेणेकरून कांदा करपणार नाही. ह्याची आपण काळजी घ्यायची. कांदा असं लालसर झालं की मग एक प्लेटमध्ये ते काढून घ्यायचं आहे. मग हळूहळू सगळं तेल नितरून आपण हे शिस्तीत काढून घ्या. त्याच्यानंतर 6-7 मिरच्या ह्याचे पोटं फोडून तेलात सोडा. हे मग नंतर मी ह्याला पण तळून घेतलेलं आहे. मग हे पण तळणं झाल्यावर ह्याला पण मी काढली आहे. पोटं फोडल्याशिवाय मिरच्या तेलामध्ये घालू नका, नाहीतर ते उडायला लागतात सगळे. ते झाल्यावर इथं मी पुदिना आणि कोथिंबीर हे पण मी बारीक चिरलेलं आहे. 2 वाटी पुदिना आणि 1 वाटी कोथिंबीर चिरलेला एवढं प्रमाण आहे ह्याचं. हे घेतलेलं आहे आणि हे मी तेलात घातलेलं आहे. ह्याला पण तुम्ही लालसर होईपर्यंत छान तळून घ्या. गॅस मोठं करू नका, एकदम मीडियम गॅसवरच ह्याला तळून घ्यायचं आहे. मग हे पण तळणं झाल्यावर सगळं आता जे उकड झालेलं आहे तयार, ते आपण कढईमध्ये सोडायचं आहे. तुम्ही मटण चेक करून घ्या, शिजलं आहे का नाही शिजलं आहे. एवढ्या शिट्ट्यामध्ये तर शिजतं आहेच मटण. शिजल्यावरच मग ते कढईमध्ये घाला. त्याच्यानंतर हे 1 चमचा मिरची घातली आहे. तिखट हे आपल्या आवडीनुसार. आणि हे मी काळं तिखट घातलेलं आहे. हे आमचं काळं तिखट आहे. आणि परत हे धने मसाला. हे धने मसाला म्हणजे फक्त धने भाजून वाटलेला आहे, त्याचं हे मसाला आहे. आणि काळं तिखट म्हणजे त्याच्यात सगळं गरम मसाले आहेत. ते मी थोडं घातलेलं आहे, कारण ते तिखट राहतं आहे म्हणून. जास्त घालायचं नाही. मग सगळं घातल्यावर छान तेलामध्ये सगळं भाजून घ्या.
नंतर कांदा खोबऱ्याचं मी बारीक पेस्ट केलेली आहे, ते पेस्ट घालायचं आहे. हे पेस्ट पण मी 2 मोठे चमचे एवढं घातलेलं आहे. आता हे मिरची, हे पेस्ट, हे सगळं एकजीव होईपर्यंत तुम्ही फिरवत राहा आणि परत त्याच्यानंतर हे चिंचेचं पाणी जे की मी पहिलाच कळून ठेवलेलं आहे, हे आपल्या आंबटनुसार, थोडं आंबूस जास्त केलं तरी पण छान लागतं आहे हे. आणि आपल्याला जेवढं चालतं आहे तेवढं आंबटवर करा, हे जेवढं लागेल तेवढं. मग ते पण 2 मिनटं शिजवून घेतल्यानंतर आता जे आपण तळून ठेवलं सगळे वस्तू, कांदा, मिरची, हे सगळे तुम्ही त्या कढईमध्ये घाला. परत ह्याला फिरवत राहा जोपर्यंत हे एकजीव होत नाही. हे सगळं सावकाश एकजीव करा.